आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूर ग्रामीण पोलिसांनी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे सुरेश टोकरे तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असलेले नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे या दोघांना अटक केली आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। बदलापुरातून जाणाऱ्या वडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनात आदिवासींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी ही अटक केली आहे। या महामार्गाच्या भूसंपादनात 10 आदिवासी असलेल्या जागा मालकांच्या बँक खात्यात असलेले जवळजवळ 74,50,000 रुपये या आरोपीने परस्पर स्वतःच्या आणि इतरांच्या खात्यात वळवल्याचा आरोप आहे। त्यामुळे बदलापूर ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, संजय गिरी आणि समीर विहेळे या चौघांना अटक केली आहे। यातील इतर आरोपींचा बदलापूर ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे। मात्र रायगड जिल्ह्यातील या 2 दिग्गज मंडळींना अटक झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।